नमस्कार. इन्फोगॉड चॅनलमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत आहे. मागील भागामध्ये आपण बघितलं की क्षमा प्रार्थना कशी करायची. हा पारायण प्रार्थनेचा पार्ट 3 आहे. आता क्षमा प्रार्थना करून झाल्यानंतर आपल्याला आणखीन एक प्रार्थना करायची आहे दत्तगुरूंना, ती म्हणजे विनंती प्रार्थना आहे. हो, क्षमा प्रार्थनेनंतर आपल्याला पुन्हा एकदा विनंती करायची आहे व ही विनंती प्रार्थना आपल्या गुरुमाऊलींना करायची की जी काही क्षमा प्रार्थना मी केलेली आहे ती आपल्या चरणी आपण स्वीकारा. हो, त्यांना आपण असं भाकायचे, म्हणायचे की क्षमा प्रार्थना आपल्या चरणांपाशी स्वीकारा. मी तुम्हाला शरण आलोय, मला स्वीकारा, माझी भक्ती स्वीकारा आपल्या चरणांपाशी व मला गुरुबळ द्या. ह्या कामामध्ये मला अपयश येते, त्यात यश द्या, कार्यसिद्धी द्या व कृपा आशीर्वाद देऊन लवकरात लवकर माझी इच्छा पूर्ण करा. अशा क्षमा प्रार्थना व विनंती प्रार्थना 2 प्रार्थना आपल्याला पारायणाला बसताना करायच्या आहेत. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेल आयकॉन प्रेस करा. हा चॅनल बघतच राहा.